हॅलो, नमस्कार. मी पूजा राठोड स्वागत करते तुमचं माझ्या कुकिंग चॅनलमध्ये. तर आज मी इथे बनवलेली आहे गुजराती स्पेशल मसाला खिचडी. त्याला तुम्ही दाल खिचडीसुद्धा बोलू शकता. तर त्यासाठी सर्वप्रथम आपण एका टोपामध्ये 1 ग्लास तांदूळ घेऊयात. मसूरची डाळ अर्धी वाटी, तुवर डाळ अर्धी वाटी आणि मुगाची डाळ अर्धी वाटी. त्याचबरोबर मी इथे टोप भरून पाणी टाकलेलं आहे आणि त्याला मी चांगल्या प्रकारे आता मी इथे वॉश करून घेणार आहे. आधी आपण हाताच्या साहाय्याने तांदूळ हातामध्येच असं घासून घेऊयात किंवा धुवून घेऊयात, जसं तुम्हाला बरोबर वाटतं. नॉर्मली आपण भात लावताना कसं करतो तसंच करायचं आहे, सो दॅट जे पण डर्ट वगैरे असेल ते निघून जातील. वरून जेव्हा आपण असं भात आणि तांदूळ किंवा असं डाळ वगैरे बघतो ते किती स्वच्छ दिसतात, पण आपण जेव्हा त्याला पाण्याने असं वॉश करतो त्यानंतर आपल्याला कळतं की म्हणजे त्याच्यावरती किती डर्ट होतं म्हणून. तर बघा, आता हे मी 2-3 वेळा पाण्याने असं वॉश करून घेतलेलं आहे. हे तुमच्या चॉईसवरती किती वेळा तुम्ही करू शकता. त्यानंतर इथे मी कुकरचा हे घेतलेला आहे टोप आणि त्यामध्ये मी थोडं थोडं करून सगळं तांदूळ आणि डाळ टाकलेली आहे. आणि त्याचबरोबर आता मी यामध्ये पाणी टाकणार आहे. पाण्याचं प्रमाण इथे थोडं जास्तच ठेवायचं आहे, कारण पाणी इथे मी जास्त का टाकत आहे, कारण आपल्याला दाल खिचडी बनवायची आहे, सुकी खिचडी नाही बनवायची आहे. दाल खिचडी बनवण्यासाठी नेहमी पाण्याचं प्रमाण जास्तच असतो. तर आता मी इथे पूर्ण 5 ग्लास पाणी टाकणार आहे, जेणेकरून माझी खिचडी दाल खिचडीच्या समेत बनेल. तर तुम्ही पाण्याचं प्रमाण तुमच्या अकॉर्डिंग कमी जास्त करू शकता, असं काही त्यात प्रॉब्लेम नाही आहे. पण आपण इकडे दाल खिचडी प्लस मसाला खिचडी बनवतोय ना, सो त्यासाठी आपल्याला पाण्याचं प्रमाण जास्तच लागणार आहे. म्हणून मी इथे 5 ते 6 ग्लास टाकलेलं आहे. सो जेव्हा त्यामध्ये आपलं डाळ आणि भात शिजेल ते एकदम मऊ, लुसलुशीत आणि एकदम चिकटच हवी आहे. आणि त्याचबरोबर इथे मी हळद आणि स्वादानुसार मीठ टाकले. मीठ थोडं कमी टाकले, कारण नंतर मसाला शिजवताना त्यामध्ये पण मीठ हवं आहे. इथे 3 कुकरची 3 शिटी करून घेतलेली आहे मी. आणि आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला मोकळी करून दाखवते. हे बघा किती छान झाली आहे ना, एकदम गिली आणि एकदम लुसलुशीत दिसते आहे. आता आपला भात आणि वरण जे काही होतं डाळ खिचडी ती रेडी झाली आहे. तुम्ही हवं तर यावरती वरून पण तूप लावून म्हणजे तडका देऊन ह्याला खाऊ शकता. तेही देखील खूप मस्त लागतं ग्रीन चटणीसोबत, किंवा तुपात असं लाल मिरची आणि लसूण टाकून पण मस्त लागते. आता इथे मी एक मोठी कढाई घेतलेली आहे, त्याला गरम करून त्यामध्ये तेल टाकलेलं आहे. त्याचबरोबर यामध्ये 2 चमचे तूप टाकूयात. तूप, घी जे काही तुम्ही बोलता ते. आणि 1 छोटा चमचा असा जिरा टाकूयात आणि 2 काश्मीरी लाल मिरची टाकूयात. काश्मीरी लाल मिरची टाकल्यानंतर थोडंसं असं हलकंसं परतून घेऊयात, सो दॅट त्याचा फ्लेवर निघेल तुपामध्ये आपल्या. आणि 1 मोठा बारीक चिरलेला कांदा घेतलेला मी आणि त्याला एकदम बारीक कापून घेतलं. जेवढं तुम्हाला बारीक चिरता येतं तेवढं चिरा. आणि त्याला मी यामध्ये टाकलं आणि चांगलं असं परतून घेतलं. आणि नंतर थोड्या वेळाने मी यामध्ये असं म्हणजे वरून झाकण लावून अजून एकदा थोडा वेळ मी असं परतून घेतलं. तर बघा इथे कांदा शिजलेला आहे. त्याचबरोबर यात मी यामध्ये टाकलेलं आहे अद्रक लसणाची पेस्ट. आणि त्याचबरोबर इथे टाकलं मी 1 छोटा टोमॅटो तुमच्यावर आहे, तुम्ही खात असाल, तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही अवॉइड करू शकता, पण टाकलं तर खूप चांगलं लागतं. मग इथे टोमॅटो गळवण्यासाठी मी थोडंसं मीठ टाकलेलं. लक्षात ठेवा, खिचडी शिजवताना पण आपण मीठ टाकलेलं, सो इथे थोडं कमीच वापरा. मग टोमॅटो शिजल्यानंतर हळद, लाल मिरची पावडर, धना पावडर, जिरा पावडर आणि त्याचबरोबर घरचा लाल मसाला पण मी टाकलेला आहे. ते ऑप्शनल आहे, तुमच्याकडे असेल तर वापरा, नसेल तर काही हरकत नाही आहे. त्याच्या जागी तुम्ही गरम मसाला देखील टाकू शकता. इथे हलकंसं परतून घेतलेलं आहे मी. आणि आता मी काय करणार आहे, आता मसाले टाकल्यानंतर थोडंसं पाणी टाकायचं, जेणेकरून आपले मसाले भाजणार नाही किंवा करपणार नाही. थोडं करून असं पाणी टाकायचं. असं मी करून 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे त्याच्यामध्ये. आणि आता स्लो गॅसवरती चांगलं असं त्याला शिजवून घेते आहे. आता त्यामध्ये शिजवलेली खिचडी आपण टाकूयात. आणि इतकी छान झाली होती ही खिचडी. मला ही खिचडी खूप आवडते. माझ्या घरात ही खिचडी सर्वांना खूप आवडते. तुमच्या घरातही सर्वांना खूप आवडेल. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा कशी झाली आहे, आवडली आहे का नाही ते. आता तुम्ही इथे याला चांगलं असं मिक्स करून घ्या, जेणेकरून
सगळं असं ते मसाला चांगल्या प्रकारे मिक्स होऊन जाईल आणि इथे तुम्ही बघू शकता किती चांगली दिसते खिचडी. आता कव्हर करून 5 मिनटं आपण याला असं शिजवून घेऊयात. आता शिजल्यानंतर तुम्ही बघा, आता आपली खिचडी पूर्ण रेडी आहे. तर एका कढईमध्ये मी तूप गरम केलं आणि त्यामध्ये रेड चिली पावडर टाकलं आणि त्याचा तडका दिला मी वरून आणि हिरवी कोथिंबीर मी अशी फ्रेश कापून घेतली आणि वरून गार्निश केली. अशीच करून आपली गुजराती स्टाईल मसाला खिचडी इज रेडी. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि मला नक्की कळवा. तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.